नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक भरती 2025 संदर्भात आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून सर्व उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे, की 11वी आणि 12वीच्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहेत की नाही? जर आल्या तर किती येतील? आणि जर या जागा पवित्र पोर्टलवर आल्याच नाही, तर त्याचा 9वी 10वी विदाऊट इंटरव्ह्यू मेरिटवर काय परिणाम होईल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः ओबीसी कॅटेगरीसाठी 9वी आणि 10वी या वर्गांचं मराठी माध्यम, तसेच सेमी इंग्रजी माध्यम, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचे संभाव्य मेरिट म्हणजेच कट ऑफ बघणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. अधिकृतपणे 11वी-12वीच्या सर्व जागा येणार नाहीत, अशी कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार अनेक कनिष्ठ महाविद्यालयांच्या जागा रिव्हर्ट म्हणजेच मागे जात आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टलवर या जागा कमी प्रमाणात किंवा अजिबात न येण्याची शक्यता उमेदवारांमध्ये चर्चेत आहे. जर असे झाले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम कोणावर होईल? याचे उत्तर म्हणजे ज्या उमेदवारांनी 9वी 10वी आणि 11वी-12वी या दोन्ही स्तरांसाठी प्रेफरन्स देण्याचा विचार केला होता. आता हे सर्व उमेदवार 9वी 10वी विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागासाठी स्पर्धा करतील. त्यामुळे स्पर्धा वाढेल आणि काही विषयांचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. ओबीसी कॅटेगरीसाठी 9वी 10वी या वर्गाचा विषयवार आणि माध्यमीय कट ऑफ कसं राहील ते आता आपण पाहूया. सर्वप्रथम सायन्स फॅकल्टी किंवा सायन्स विषयांचा कट ऑफ पाहूया. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांमध्ये आधीच स्पर्धा मोठी आहे. 11वी-12वीच्या जागा न आल्यास याच उमेदवारांचा कल 9वी-10वी कडे वळू शकतो. त्यामुळे ओबीसी कॅटेगरीमध्ये मराठी माध्यमासाठी म्हणजेच ज्यांचं बी-एड हे मराठी माध्यमातून झालं आहे, त्यांचा सायन्स विषयाचा कट ऑफ हा 146 ते 148 या गुणांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. 9वी 10वी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी मराठी माध्यमाचा मॅथमॅटिक्स या विषयाचा कट ऑफ हा जनरली हायच असतो. हा कट ऑफ 145 ते 147 गुणांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कारण मॅथमॅटिक्स विषयासाठी स्पर्धा नेहमीच अधिक असते, परंतु या विषयातील उमेदवारांची संख्या तुलनेने सायन्सपेक्षा कमी असते. त्यामुळे या विषयाचा कट ऑफ हा सायन्स विषयापेक्षा थोडासा कमी लागण्याची शक्यता आहे. आता सेमी इंग्रजी माध्यमातील सायन्स विषयाचा कट ऑफ बघूया. सेमी इंग्रजी माध्यमात पात्र उमेदवारांची संख्या तुलनेने कमी असली तरी गुणवंत उमेदवार अधिक असतात. तसेच सेमी इंग्रजी माध्यमाचा म्हणजेच ज्यांचं बी-एड हे इंग्रजी माध्यमातून झालं आहे, त्यांना मराठी माध्यमाच्याही जागा येतात. त्यामुळे सेमी इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ हा मराठी माध्यमापेक्षा कमी लागतो. सायन्स या विषयाचा कट ऑफ 142 ते 145 गुणांपर्यंत राहील. तसेच गणित या विषयाचा कट ऑफ 141 ते 145 गुणांपर्यंत राहील. आर्ट्स फॅकल्टीमधील सोशल सायन्स विषयामध्ये देखील 11वी-12वीच्या जागा नसल्यामुळे स्पर्धा वाढू शकते. मात्र सायन्सच्या तुलनेत वाढ थोडी मर्यादित असण्याची शक्यता आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी मराठी माध्यमांसाठी सोशल सायन्स विषयांचा कट ऑफ हा साधारणपणे 138 ते 142 गुणांच्या आसपास राहू शकतो. मराठी, हिंदी या विषयांचा कट ऑफ 138 ते 140 आणि इंग्रजी या विषयाचा कट ऑफ हा 136 ते 138 या गुणांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या संभाव्य कट ऑफ बद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमचा टेटचा स्कोर, तुमचं क्वालिफिकेशन आणि तुमची कॅटेगरी देखील कमेंटमध्ये लिहा. शक्य तितक्या कमेंटला प्रतिसाद देण्याचा आणि तुमच्या गुणानुसार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.